हाय हॅलो, मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, तुम्ही मागचा 2 दिवसाचा व्हिडिओ बघितलाच। तब्येत खराब होती त्यामुळे घरात बऱ्यापैकी पसारा झालाय, म्हणजे जिथल्या तिथं वस्तू नाहीत राहिल्या। तुम्ही बघू शकता, ही आता मी काढलंय सगळं कांद्याचं, ही सगळं खाली बी बऱ्यापैकी घाण झाली। असं 2-4 दिवस झालं तरी व्यवस्थित क्लिनिंग नाही केली ना, तरी बी सगळं असं घरात घाण झाल्यासारखं वाटतंय मला। म्हणजे आता क्लिनिंग थोडीशी डीप मध्ये जाऊनच करणार आहे। कपडे तर खूप सारे पडलेत, म्हणजे ह्यांची मी जॉबवरची कपडे धुली नाहीत, म्हणजे ते रोज ड्रेस चेंज करत होतं, मग रोज हँगरला अडकून तसेच ठेवलेले होते। फक्त मी बाथरूम मधली माझी, मोक्षची आणि बारके कपडे एवढंच धुत होती। तर मग आता कपडे बी खूप सारे आहेत, प्लस मी बेडरूम तेवढी आवरून घेतली व्यवस्थित, म्हणजे जे की बॅगेतने आमची सगळ्यांची मी वेगवेगळे कपडे ठेवते ना, ती पण काढलेली। कुठं बी कुणी कशी बी, मोक्ष बी बाहेर गेलता त्याने बी काढली होती। मग ती सगळी कपडे असे मिक्स झाली होती, ज्याची त्याची कोणाची बी कोणाच्या बी बॅग मध्ये, तर ती पण ठेवली व्यवस्थित। बेडरूम बऱ्यापैकी सेट केली मी, म्हणजे ओके झालंय। फक्त आता किचन मध्ये जास्त वेळ लागणार आहे। चला म्हणलं तुमच्या बरोबर शेअर करावं। आजारी होते तो व्हिडिओ शेअर केला, त्याच्यावर मी कोणता व्हिडिओ शेअर नव्हता केला। तर मग मी आता सुरुवात करते कामांना पहिल्यांदा। हॉल पण लय घाण झालाय, सगळंच घाण झालंय। आता सगळंच क्लीन करते। 2-4 दिवस तरी घरात व्यवस्थित नाही लक्ष दिलं ना, तर घराची ही अवस्था होऊन बसली आहे। तर आता काय केल्याशिवाय पर्याय नाही, आणि कधी करेन आणि सगळं फ्रेश करेन असं झालंय मला, कारण ही घाण बघून मला लय कसतर होते। तर चला आता सुरुवात करते। तिथं अंड्याच्या त्या गाडीच्या चार्जर कशी होतं की, हा आमचं पटपट। तर बघा, फायनली मी कामांना सुरुवात केली आहे। 2-4 दिवस तब्येत खराब असल्यामुळे खरंच लय पसारा झाला होता, आणि इथं मोक्ष बी मला मदत करत होता, भरणे देऊ लागत होता वरच्या मोकळ्या, कुठल्या बी भरण्या, म्हणजे निम्या अर्ध्या भरण्या मोकळ्या झालत्या, आणि बाजार तसाच पुढ्यातनी तसाच होता, तर ते बी सगळं व्यवस्थित भरून ठेवलं। तर हा व्हिडिओ तुम्ही उद्याच, म्हणजे सणा दिवशीच बघतात। तर उद्या सण आहे आणि एवढा सगळा घरात पसारा, तर ती किती आजारी असलं तर अजिबात नकोच। तर मी आज हा पूर्ण क्लीन करणार, म्हणजे आहे करणार आहे व्यवस्थित। सगळं झालंच पाहिजे, सण सुद्धा म्हणलं ह्या गोष्टी झाल्या पाहिजे। तर मग मोक्ष पण मला खूप छान मदत करत होता, खूप भारी वाटलं मला। मोक्षने खूप हाताखाली दिला आज मला। मोक्षला बी सुट्टी लागली, त्यामुळे सुट्ट्या लागल्यात। हा, सुट्टी नाही म्हणजे सुट्टी म्हणजे एक सुट्टी, सुट्ट्या लागल्यात। किती दिवसात सुट्टी आहेत आता मॅडमनी सांगितलंय की फिरायला जावा म्हणून, ह्याच्या की सुट्ट्या लागल्यानंतर अजून काय सांगितलंय, चोरबी पकडून नेतात आणि मम्मीला सोडून जायचं नाही कुठं म्हणून। हा, मम्मीला कुठं सोडून जायचं नाही, चोर नेतात आणि पप्पाला। हा, आणि फिरायला जावं म्हणून सांगितलंय। तेव्हापासून महाग लागलाय की फिरायला जायचंय। आणि त्याचबरोबर बघा, मागे एक कमेंट बी आली होती की फिरायला कुठेतरी जायचा प्लॅन करा, पण असं की काय झालंय थोडं, की आता ही एवढ्या 2 महिने कामावर होतं, आणि आता कामावर गेले तर ह्यांना थोडा कामाचा जास्त लोड आहे। तरी बघू। तू भरतू, पण काय भरतू ती सोयाबीन की ही वरच्या भरण्या आणलेल्या मी दाखवलेलं, नवीन त्याचं अजूनही मी त्यात काहीच ठेवलेलं नाही, गरजच पडली नाही अजून काही ठेवायची। पेट पण नाही ती नुसतं वरती नुसते पैसे खर्च करते, है का नाही? हा ना, मोक्ष हा ना, होय, लय जीड आहे ते सगळे, हे का नाही? मोक्ष थोडा हुशार आहे। तुम्हाला काम करू लागायला का भांडण करायला?
तर बघा मला विचारच पडतो की आपण एवढ्या वरती राहतो 4थ्या मजल्यावर आणि धुरुळा येतच असेल कुठून. खिडक्या ही तर माझ्या एवढ्या जास्त करून कधी उघड्या नसते त्या, म्हणजे तेवढ्या पुरतेच उघडलं तर मी लगेच बंद करते. तरी पण एवढा धुरुळा कसा काय येतो. आणि मी गावाकडे गेले ना 2 दिवसासाठी, जेव्हा तुम्ही माझे गावाकडचे व्हिडिओ बघता 2 किंवा 3 दिवसासाठी गावाकडून आले ना, तरी माझी अशीच क्लिनिंग मी करते. कारण ती धुरुळा बसलेलाच असतो आणि ती सगळी घाणच दिसत असते. 2 दिवसासाठी गेलं तरी असं वाटत नाही की 1-2 दिवस गेलो कशाचा धुरुळा, पण ते सगळं बसलेलं असतं ते तसं जाणवतं सगळं. तर अशीच क्लिनिंग होती. तर मग आता पण मी पूर्ण पेपर ही काढून रॅक पण पुसून घेतलाय. आणि बघा रॅक घेतलेल्याचा खूप सारा मला फायदा झालाय हा का, म्हणजे पसारा जरा कमी होतोय. वरचं तर व्यवस्थित लावून झालं. जे काय भरण्या होत्या ते बॉक्स मध्ये ठेवल्यात, जे लागत नाही त्यांनी थोड्या येत्या, ही पॅकिंग आहे त्या ही इथं ठेवल्यात. आता मी भांडी लावून घेते. भांडी बी निम्मी अर्धीच घासलेली, ती निम्मी अर्धी तर नाही घासलेली, ती नंतर लावली. तर तुम्ही बघू शकता किचन कट्ट्यावर तर खूप सारा पसारा आहे, अजून ते तसंच आहे. थोडीफार फक्त भांडी घासलेली होती ती लावून घेत होती. आता जवळ किचन कट्टा ही क्लीन करत नाही तोपर्यंत सगळं पूर्ण फ्रेश वाटत नाही. वरची फरशी ही पूर्ण मी क्लीन करून घेणार आहे आज. बऱ्याच वेळानंतर माझं आता इथलं सगळं आवरून झालंय, सगळं क्लीन केलं, सगळं खालचं काढून सगळं व्यवस्थित ठेवलं. त्याचबरोबर रॅक पण सगळं व्यवस्थित झाले. आता वरचा किचन कट्टा आवरायचा आहे. त्याच्या अगोदर आता आरतीताईंनी भात टाकलाय, आधी भात ही खाऊन घेईन आम्ही, तोपर्यंत मी कपडे ही भिजाय टाकन, तोपर्यंत भात तयार होतोय. तर मग वरचा किचन कट्टा ही क्लीन करायचा. एवढं खालचं तरी एवढंच झालंय, तरी बी भारी वाटायला लागले. तर बघा फायनली बनवून झालाय सोयाबीन भात. आता आम्ही खाणार आहे. ह्यांच्या इकडे खिचडी म्हणतात भाताला ना, आणि आमच्या इकडं आम्ही भात म्हणतो. आता मला थोडी थोडी सवय तुमची लागायला लागली खिचडी म्हणायची. सांगा कसं झालंय भात. गरम गरम आहे खा ना. आता मला थोडं काय बोलत बसला. एकच नंबर झाले. चल खाऊन घ्या. कसं झालंय रे मोक्ष. मोक्ष खा ना. मोक्ष हात जुळून बसले. काय झालं रे लास्ट गुड्या कसं झालं गुड्याला विचारा. भारी झालं का गुड्या. गुड्याला आवडते ते. चला तर बघा फायनली जेवण झालं. आता एवढं फुल जेवण झालं की असं वाटतं काम करू नये, पण आता पर्याय नाही, मला करायचं एवढं सगळं आज क्लिनिंग पूर्ण. तर आता मी भांडी घासायला घेतली. तर बघा फायनली माझं किचन रेडी झालेलं आहे, म्हणजे पूर्ण व्यवस्थित झालंय. जसं की हिथंच केलं जात होतं, जेवण बनवलं जात होतं, पण नुसतं पुसून आपलं वरची वर लावली जेव्हा घेत होते. पण आता एवढं नाही. आज मी छान सगळं घासून हे घेतलंय पूर्ण छान. आणि तर आज पूर्ण डीप क्लिनिंग केली मी. तर मस्त झाले. आता हे दाखवलं मी आज तुम्हाला पूर्ण माझी किचन क्लिनिंग. तर मी हा छोटासा व्हिडिओ मी शूट केला, काम करत करत केलाय. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.